तांत्रिक कारणामुळे कंट्रोल युनिटमध्ये डेटा जर दिसत नसेल तर ते पाडो लावून आपल्याला तो मिरर डिस्प्ले असतो, पाडो लावून तो डेटा आपल्याला तिथून वाचता येतो. पण सर जे प्रमुख राजकीय पक्ष विरोध करतायत शाही पुसली जात आहे, याच्या संदर्भात काही स्पष्टीकरण आपलं आहे का? म्हणजे असं काही लिक्विड आहे का ज्याने शाही पुसली जाऊ शकते? दुबार शब्द शाईबद्दल मी आधी सांगितलेलं आहे. शाई भारत निवडणूक आयोग जी केमिकल शाईमध्ये वापरतं, म्हणजे ते सिल्वर नायट्राईट जे केमिकल आहे तेच केमिकल आमचे 30 शाई इंडेलिबल आम्ही वापरतो. मात्र भारत निवडणूक आयोग ही काढीने लावते शाई. मात्र 2010 पासून राज्य निवडणूक आयोग ही मार्कर पेनच्या स्वरूपात ती शाई लावते आहे. आणि ज्या कंपनीने मार्कर पेन तयार केलेलं आहे 2010 पासून कोरस कंपनीचे हे मार्कर पेन आहे आणि तेच पेन आपण कोरस कंपनीचेच पेन वापरलेलं आहे. मात्र ती शाई ड्राय व्हायला थोडं साधारणतः 10 ते 12 सेकंड लागतो. पण 10 ते 12 सेकंड पर्यंत तो मतदार त्या मतदान केंद्राच्या आतमध्येच असतो. त्याच्यामुळे एकदा ड्राय झाली तर ती शाई निघू शकत नाही. योग्यच आहे, कारण ज्या पद्धतीने आरोप होत आहेत प्रत्येक जण आरोप ती शाई योग्य आहे, ती योग्यच आहे ती शाई. आणि आम्ही पण इथे आमच्या ऑफिसमधले जे कर्मचारी आहेत ज्यांनी मतदान केलं आहे त्यांचं सुद्धा आम्ही तपासलेलं आहे. त्यांची शाई इंटॅक्ट आहे, त्यांची शाई निघालेली नाही आहे. नेलपेंट रिमूव्हरने ही शाई निघते असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते करतात. अशा प्रकारे नेलपेंट रिमूव्हरने ही शाई निघू शकते का? नाही नाही नाही, निघू शकत नाही ते. जे व्हिडिओ समोर येतात, बऱ्याच जणांचे व्हिडिओ समोर येतात की असं केलेले आहेत. आमच्याही कार्यालयांमध्ये काही ठिकाणचे असे व्हिडिओ करून बघितलेले आहेत. तिकडे देखील शाई आहे ती गेलेली अशी दिसून येते. त्यामुळे ही जी शाई निघते या सगळ्या संदर्भात तुम्ही काय चौकशी करणार आहात? नाही, मी तुम्हाला सांगितलं आहे की ती ऍक्च्युली शाई जी आहे ती शाई निघायला नाही पाहिजे आणि निघत नाही ती शाई. आणि ऍक्च्युली आता त्यांनी व्हिडिओ कुठलं केमिकल वापरलं आणि कशा पद्धतीने ते काढलं ते आम्हाला माहिती नाही. पण अशा प्रकारचे तक्रार दिसेल तर आम्ही नक्की चौकशी करू त्याची. आम्ही ऍक्च्युली जर अशा प्रकारचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने जर रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर संबंधितांवर आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू. खरे असतील तर आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू त्याचा. सोशल मीडियावरती जे जे मतदार आहेत त्या मतदारांनी आता व्हिडिओ केले आहेत की शाई पुसली जाते, त्यांच्यावर काही कारवाई करणार आहेत का? कारण अशा पद्धतीनं जर असे व्हिडिओ टाकले जात असेल तर बोगस मतदान करण्यासाठी प्रवृत्त किंवा अनेक पर्याय दिला जातोय का? आम्ही सोशल मीडियावर आमच्याकडे जे व्हिडिओ आले त्याच्या संदर्भात आम्ही संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही ऑलरेडी. असं नाही वाटत का की जे लोक अशा प्रकारे व्हिडिओ समोर आणतायत ते खरं तर जनजागृती करतायत की लोक शाई पुसली जाते ना, शाई खरं तर पुसली जाणं हे अपेक्षित नाहीये. आपण बघितलं की विधानसभा लोकसभेला डायरेक्ट इंक वापरले आणि आता मार्कर वापरले. ती इंक पुसली जात नव्हती आणि मार्कर वापरतो. नाही, मार्कर पेन जो आहे मार्कर पेन राज्य निवडणूक आयोग 2010 पासून वापरत आहे, आज वापरत आहे असं नाही. आणि ज्या कंपनीचा वापरत आहे आणि लिक्विड सुद्धा ते सेम आहे. आणि जर मतदारांची पण जबाबदारी आहे, मतदारांनी पण ऍक्च्युली शाई पुसू नये, कारण की त्याला ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो ना. आणि त्यांनी त्याच्या आधी जर शाई पुसली तर ऍक्च्युली तो मतदारांची चुकी आहे आणि तो अशा प्रकारे शाई काढून घेणे तो मतदारांविरुद्ध पण गुन्हा दाखल होऊ शकतो. शाई पुसल्यामुळे बोगस मतदान बोगस मतदानाला बढावा मिळतोय असं वाटत नाही का? दुबार मतदानांना शाहीच नाही, किती वेळा पण मतदान करा, परत पुसा, परत मतदान करा, पर्याय असं होईल अशी भीती वाटत नाही का निवडणूक आयोगाला? नाही, शाईचं केमिकल कॉम्पोजिशन योग्य आहे आणि जे व्हिडिओ समोर आले त्याचा आम्ही सखोल चौकशी करू. आणि मुद्दाम तशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर आम्ही गुन्हा दाखल करू त्याच्याबद्दल. उद्या निकाल आहे, ज्या पद्धतीने जी माहिती मिळाली आहे त्यानुसार निकालाला वेळ जो आहे तो मुंबई महापालिकेचा सुद्धा लागू शकतो, कारण 2-2 वॉर्डचं प्रत्येक टेबलवरती जे आहे ते मतमोजणी सुरुवातीला होणार आहे. ही प्रक्रिया कशी आहे, कारण वेळ होऊ शकतो काय नाही यामध्ये?